अभिवादन सभेच्या निमित्तानं ज्यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष शिवश्री डॉक्टर विजय गोगरे साहेब, त्यानंतर मराठा सेवा संघ उत्तर पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवश्री बाळासाहेबजी मुळे यांना मी विनंती करतो की आपण मुख्यमंत्री साहेबांना सन्मानित करावं। टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया। धन्यवाद। यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनाही आपण सन्मानित करतोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवश्री इंजिनियर नवनाथजी घाडगे, प्रदेश कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ, त्याचबरोबर शिवश्री राजेंद्र कुंजीर आणि त्याचबरोबर गणेशजी महाप्रे पाटील, जुन्नर तालुका मराठा सेवा संघाचे जी अध्यक्ष आणि राजेंद्र कुंजीर साहेब, पुणे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष, 1997 सालापासून त्यांनी हा महोत्सव सुरू केला। यानंतर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि प्रथम महिला उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवमती उर्मिला राजेंद्र भुट्टे पाटील आणि शिवमती भारती राजेंद्र कुंजीर यांना विनंती करतो आपण ताईंना सन्मानित करावं। धन्यवाद। यानंतर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार आशिष शेलार साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलाही सन्मान केला जातोय। मराठा सेवा संघ जुन्नर शहराचे अध्यक्ष सिद्धेश डोले पाटील आणि जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक आणि मराठा सेवा संघाचे माजी शहर अध्यक्ष मंदार भुट्टे पाटील यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। यानंतर जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे, आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार तथा शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे दमदार आमदार यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यांना सन्मानित करण्यासाठी मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक शिवश्री मारुती डोंगरे आणि सनी कवडे यांना मी विनंती करतो आपण आमदार साहेबांना सन्मानित करावं। यानंतर सिने अभिनेते आदरणीय रितेशजी देशमुख हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं आणि मुख्यमंत्री साहेबांचा सन्मान जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने केला जातोय। जिल्हाध्यक्ष साहेबांना विनंती आहे आपण विचारपीठावरती यावं। संतोष नाना खैरे यांना विनंती आहे। धन्यवाद। यानंतर मी सर्वांना विनंती करेन की किल्ले शिवनेरीचा विकासाचा मॉडेल फोर्ट ज्यांच्या प्रयत्नातून साकारला ते म्हणजे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांना आपण जागेवरती उभं राहू 1 मिनिट शिवांजली अर्थात श्रद्धांजली समर्पित करूयात। सूचना आहे की पायातील चप्पल काढू। धन्यवाद। आणि यानंतर मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हावं। यानंतर उपस्थित आपल्या
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय आशिषजी शेलार साहेब, जुन्नरचे आमदार श्री शरद सोनवणे जी, माजी आमदार श्री अतुलजी बेनके, श्री रितेशजी देशमुख, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन श्री सत्यशील शेरकर, शिवनेरी भूषणचे सर्व पुरस्कारार्थी, तसेच मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी श्री विजयजी घोगरे, श्री राजेंद्रजी पुंजीर, श्री राजेंद्रजी बुट्टे पाटील, तसेच सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग, सर्व शिवभक्त, शौर्यविषयक खेळ सादर करणारे सर्व विद्यार्थी, बालकलाकार, सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आज आपल्या सर्वांचं आराध्य दैवत युगपुरुष स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या पवित्र शिवभूमीवर उपस्थित राहण्याचं भाग्य मला आज लाभलं. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे आणि तितकाच भावनिक सुद्धा. याच भूमीमध्ये स्वराज्याच्या तेजस्वी सूर्य जन्माला आला आणि अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला दिली. या पवित्र भूमीला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. आपल्याला माहिती आहे की शिवजयंती हा केवळ उत्सव नाही, तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य संकल्पकर शहाजीराजे भोसले आणि स्वराज्य राज्य जननी राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संस्कारातून घडलेल्या या महान कार्याची आज आपण पुन्हा आठवण जागवत आहोत. सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यातून झुंज देत स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या वंदन करण्यासाठी या पवित्र शिवनेरी किल्ल्यावर येण्याचं भाग्य मला लाभलं होतं. मात्र आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. नुकतीच मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंग डोळ्यासमोर जिजाऊ मासाहेब उभ्या होत्या. जिजाऊ मासाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर स्वराज्याचा ध्यास दिला, संस्कार दिले आणि संकटाशी दोन हात करण्याची जिद्द दिली. तीच तुमची आमची प्रेरणा आहे, तोच आपला आधार आहे. या जन्मभूमीमध्ये ठेवलेल्या खरं तर माझ्यावर या क्षणी काटा अंगावर आलेला आहे. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना दिलेली स्वराज्याची शपथ आठवली. आपण सर्वजण शिवछत्रपती यांची मावळे आहोत, हीच भावना या क्षणी माझ्या मनात आहे. ज्या विचारांवरती आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली, तोच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा शिवनेरी किल्ला ही शिवभूमी त्यांच्यासाठी केवळ ऐतिहासिकच स्थळ नव्हतं, तर ते त्यांच्या विचाराचं आणि कार्याचं प्रेरणास्थान होतं. आज ज्या ठिकाणी उभी राहून मी भाषण करते, याच ठिकाणी आदरणीय दादांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. स्वराज्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक आणि आदरणीय दादा यांच्या मधला स्नेहाचा धागा अत्यंत अतूट आणि जिव्हाळ्याचा होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तोच स्नेह, तीच परंपरा आणि तो विचार आपण सर्वांनी मिळून यापुढेही तितक्याच ताकदीने आणि निष्ठेने जपायचा आहे. आदरणीय दादांना या पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिव जन्मभूमीचे सौंदर्य वाढावं, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्याने सातत्याने आटोकाट प्रयत्न केलेले आपल्या सर्वांच्या समोर आहेत. त्यांच्या पुढाकारातून शिवनेरी विकास आराखडा साकार झाल्याने या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. गेल्या वर्षीही युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये किल्ले शिवनेरीचा समावेश झाला आहे.
ही आपल्यासाठी सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. यापूर्वीच शिवजन्मभूमी शिवनेरीसह राज्यातील गडकोटांच्या जतन संवर्धनासाठी त्याचा निधीचीही तरतूद केलेली आहे. केवळ शिवनेरी किल्ल्यापुरतंच नाही तर शिवजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या पर्यटन तालुका म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी ध्यास घेतला होता आणि त्या दिशेने ठोस पावलेही उचललेली आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. गेल्या अर्थसंकल्पातही आदरणीय दादांनी आपल्या स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या अभिमानाचा जागर उंचवणारे काही ऐतिहासिक संकल्प जाहीर केलेले होते. त्यामध्ये आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाची साक्ष देणारे शिवस्मारक उभारण्याचा निर्धार त्यांनी केला. पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक तसेच संगमेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचाही समावेश आहे. त्याचबरोबर किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ ओढूबुद्रुक येथे स्मारकाचे काम अत्यंत वेगानं सुद्धा सुरू झालेलं आहे. या सर्व कामावर आदरणीय दादांची जातीनं लक्ष देत असत आणि ही सर्व कामं प्रगतीपथावर आहेत आणि या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहणार आहे. आज या संकल्पाची पूर्ती करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारायची आहे. आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने हा विकासाचा प्रवाह अधिक वेगाने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला सर्वांना दिलेली आहे. महाराजांच्या त्याच विचारांवरती महायुती सरकार सुद्धा राज्याच्या प्रत्येक घटकांची काळजी घेत पुढे वाटचाल करत आहे. याचा आपल्या सर्वच शिवभक्तांना अभिमान आहे. महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या या संकल्पनेवर काम करत आहे. यापुढे सुद्धा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असेल असा मला या निमित्तानं विश्वास व्यक्त करावासा वाटतो. शिवछत्रपतीच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि त्यासाठी या कार्यासाठी आम्ही सर्व सातत्याने प्रयत्नशील राहू हा विश्वास मी आपल्या सर्वांना या शिवजन्मभूमीच्या साक्षीने व्यक्त करते. आणि इथंच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आमचे सहकारी आशिष शेलारजी, आमदार शरददादा सोनावणे, माजी आमदार अतुल बेनके, विजय घोगरे, आपले सिने अभिनेते रितेश देशमुखजी, आशाताई भुसके, सुनील फुलारी, जितेंद्र दुडी, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व तमाम शिवभक्त बंधू भगिनींनो, गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यामध्ये अजितदादा होते. त्यांना आपण सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पित केलेली आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो. खरं म्हणजे आजचा हा दिवस आपल्या तमाम शिवभक्तांच्या जीवनातला एक आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत असे आपले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मदिवस आहे. खरं म्हणजे अखंड हिंदुस्थानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती, लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग, शिवछत्रपती म्हणजे समर्पण,
शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे युद्धनीती, शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष, शिवछत्रपती म्हणजे युगप्रवर्तक, आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती, रयतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती. आज छत्रपती शिवाजी महाराजांची, आपल्या आराध्य दैवताची 396वी जयंती आपण या ठिकाणी किल्ले शिवनेरीवर साजरी करतो. याच शिवनेरी गडावर दैवतुल्य शिवरायांचा जन्म झाला. त्यावेळची काय परिस्थिती असेल, काय आनंद असेल, आणि याची कल्पनाच आपण करू शकत नाही. शौर्य, पराक्रम, स्वाभिमान शिकवणारी ही महाराजांची जन्मभूमी आहे. हिंदवी स्वराज्याची जन्मभूमी आहे. इथल्या मातीच्या कणाकणात प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा आहे. या मातीत शिवरायांचे पाय उमटले, इथल्या हवेत त्यांचे श्वास मिसळले. आपण इथे आल्यानंतर एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. त्यामुळे इथली माती मस्तकावर लावून छत्रपती शिवरायांना आपण मानाचा मुजरा करतो. नवी ऊर्जा, नवी प्रेरणा, नवा ध्यास घेऊन नव्या दमाने आपण सज्ज होतो. आज फक्त इथे शिवनेरीवरच नाही तर जगभरामध्ये सगळीकडे मराठी आणि हिंदू बांधव आपल्या आपल्या पद्धतीने शिवजयंती साजरी करत असतात. या शिवजयंती निमित्त मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि छत्रपतींच्या जयघोषाने आपल्याला प्रेरणा मिळते, लढण्याचं बळ मिळतं. कोणतंही संकट आलं तरी पाय रोवून उभं राहण्याची ताकद मिळते. प्रत्येक आनंदाच्या क्षणी याच जयघोष आपल्या मुखी असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य स्थापन केलं. स्वराज्याबद्दलची तळमळ, निष्ठा, पराक्रम, निष्कलंक चारित्र्यामुळे आदर्श राजा म्हणून जगभरात शिवरायांची कीर्ती पसरली. आज राज्यकर्ते ज्या विकासाच्या आणि लोककल्याणाच्या योजनांचा विचार करतात त्याचा विचार शिवाजी महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी केला. अर्थव्यवस्थापन, पायाभूत सुविधांची उभारणी, जलव्यवस्थापन, पर्यावरण, शहर नियोजन या गोष्टी आपल्याला आज महत्वाच्या वाटतात. महाराजांनी 400 वर्षापूर्वी स्वराज्यात त्या अंमलात आणल्या होत्या. एखाद्या मोहिमेतून आर्थिक फायदा झाला की शिवाजी महाराज लगेच नवीन किल्ला बांधायला घेत होते. स्वराज्याची आर्थिक घडी बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. शिवराय अर्थतज्ञही होते. त्यांनी शिवराई ही चलन व्यवस्था त्या काळात निर्माण केली. स्वराज्यात अनेक ठिकाणी नद्या आणि कालवे अडवून महाराजांनी छोटी मोठी धरणं बांधली. वाहतुकीसाठी घाट रस्ते बांधले. आता मगाशी तुम्ही इथं मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी ते गांभीर्याने घेतलेलं आहे. तुमच्या 7 मागण्या. धरणं बांधली, महाराजांनी शेतकऱ्यांना सैनिक केलं, त्यांच्या हाती शस्त्र दिली. हे मावळे दसऱ्याला सीमोल्लंघन करून मुलुकगिरीला बाहेर पडत आणि अक्षय तृतीयेला परत येऊन शेतीच्या कामाला लागत. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे सांगणाऱ्या शिवरायांचे शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम होतं. आणि म्हणून आपणही शेतकरी आपला अन्नदाता आहे, बळीराजा आपला मायबाप आहे, अशाच प्रकारे त्यांच्याकडे पाहतो. शिवरायांच्या गनिमी काव्याचे धडे तर जगातील अनेक देशांकडून गिरवले जात आहेत. दिल्लीतल्या JNU मध्ये देखील त्यांच्या युद्ध नीतीवरचा अभ्यासक्रम सुरू होतोय. महाराजांचे युद्ध कौशल्य, त्यांना भूगोलाची असलेली जाण, भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी याची कल्पना आपल्याला किल्ल्यावरून येते. शिवरायांच्या 11 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये मराठा लष्करी लँडस्केप्स म्हणून समावेश केला. आमचे मंत्री जाऊन आले तिकडे, त्याचाही आम्हाला अभिमान आहे. या गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी पर्यटन सर्किट आपण तयार करतोय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त या आपल्या गडकोट किल्ल्यांच्या स्वच्छतेची आणि संवर्धनाची मोहीम देखील आपण हाती घेतोय. परस्त्रीला आई सन्मान मानणारे शिवाजी महाराज हे प्रजादक्ष राजे होते. महायुती सरकार देखील लाडकी बहिणीसारख्या अनेक योजना या ठिकाणी सुरू केल्या, यापुढेही सुरू राहतील. आणि लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करून आत्मसन्मान देखील मिळवून आपलं महायुती सरकार देत आहे. महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी व सभोवतालच्या जुन्नर भागाचा विकास करण्यासंदर्भात देखील आपलं सरकार प्राथमिकता देणार. जुन्नर तालुक्यामधल्या बाकी सगळ्या
ज्या काही मागण्या आहेत आपले शरद भाऊंनी इथं मांडलेल्या आहेत, मी त्याचा उल्लेख करणार नाही, परंतु या आवश्यक आहे, हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच महाराज रयतेचे राजे होते, त्यांना स्वराज्याची म्हणजे सगळ्यांना स्व म्हणजे आपलं वाटेल असं राज्याची स्थापना करायची होती. आणि म्हणून स्वदेशी आणि आत्मनिर्भरता ही महाराजांच्या नीतीमधली महत्वाची धोरणं होती. त्यातून शिवरायांनी आरमाराची निर्मिती केली. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी तोच मंत्र उपयुक्त ठरेल. खरं म्हणजे मोदीजी देखील शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी देखील नेव्हीच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी मानाचं स्थान दिलं. आणि म्हणून शिवरायांच्या आदर्शाने प्रेरित होऊन आपण पुढची वाटचाल करतोय. जगातील बलाढ्य शक्तींना देखील नमवण्याचा पराक्रम आज भारत करतोय. विकसित भारताच्या निर्मितीसाठी, भारताला महासत्ता करण्यासाठी शिवरायांचा विचार हा प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पुढे विचार करणारे, प्रजाहितदक्ष, जनकल्याणकारी, हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष होते, स्वराज्याचे निर्मिते होते. आणि म्हणून त्यांनी मराठी माणसाची हिंदुत्वाची महासत्ता उभी केली. म्हणूनच आपण छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणतो. आदर्श राजा कसा असावा याचा वस्तुपाठ महाराजांनी आखून दिलेला आहे. महाराजांनी दाखवून दिलेल्या आदर्श वाटेने आपलं सरकार देखील गेले 3.5 वर्ष काम करत आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा विचार आत्मसात करून त्यांच्या स्वप्नातला बलशाली, सुरक्षित आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करूया. आणि आपण सगळे शिवरायांचे मावळे आहोत. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण प्रत्येकाने अंगीकारला तर खरं म्हणजे खऱ्या अर्थाने एक आदर्श महाराष्ट्र घडल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी छत्रपती शिवरायांना त्रिवार त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज शिवनेरी भूषण सारखे अनेक उपक्रम देखील या ठिकाणी झाले. ज्यांनी विविध क्षेत्रात चांगलं काम केलं त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ज्यांनी शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेब हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक, अखिल हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम महापुरुषांना विनम्र आदरांजली अर्पण करतो. आज शिवजयंतीच्या या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार, आमचे सहकारी आशिष शेलारजी, शरद सोनवणेजी, विजय घोगरेजी, अतुल बेंडकेजी, रितेश देशमुखजी, सत्यशील शेलकरजी, राजेंद्र कुंजीरजी,
आशाताई बुचके, श्री सुनील फुलारी, श्री जितेंद्र डुडी, श्री संदीप सिंग गिल, ज्यांना पुरस्कार मिळाला असे डॉक्टर विनोद हांडे, कैलासवासी पंकज वामन, लेफ्टनंट अजिंक्य मेहर, श्री शिवाजीराव खैरे, सब लेफ्टनंट श्रुतिका ताथवडे, प्रवीण ताथवडेर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि जगभरातल्या शिवप्रेमींना या शिवजयंतीच्या निमित्ताने अशाच प्रकारे महाराजांचा आशीर्वाद आणि प्रेरणा मिळत राहो अशा प्रकारची प्रार्थना करतो। आपण सगळे जाणतो की छत्रपती शिवराय नसते तर या भारताचा इतिहास जो आज आपण पाहतोय, या भारताचा भूगोल जो आज आपण अनुभवतोय, यापैकी काहीही राहिलं नसतं। खऱ्या अर्थानं ज्या काळामध्ये या उभ्या हिंदुस्थानामध्ये अनेक राजे आणि राजवाडे मोगलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये आई जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि घडवताना सांगितलं की तुम्हाला या मराठी मुलकाला, या हिंदुस्थानाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करायचं आहे आणि या ठिकाणी रयतेचं राज्य स्थापित करायचं आहे। आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या तमाम मावळ्यांना एकत्रित करून एक अशी फौज तयार केली, ज्या फौजेने या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं, हे माझं राज्य नाहीये, हे रयतेचं राज्य आहे। तुम्ही जे लढता आहात हे मला राजा बनवण्याकरता लढत नाही, तुम्ही जे लढतात ते देव देश आणि धर्माकरता लढता आहात, तुम्ही जे लढतात ते सामान्य माणसाला या मोगलांच्या जोखडातनं मुक्त करण्याकरता लढतात। आणि म्हणून एक असं राज्य महाराजांनी स्थापित केलं ज्या ठिकाणी समता होती, ज्या ठिकाणी प्रत्येकाला सन्मान होता, ज्या ठिकाणी अन्याय नव्हता, अत्याचार नव्हता, ज्या ठिकाणी महिला सुरक्षित होत्या, ज्या ठिकाणी शेतकरी समाधानी होता। एक असं राज्य की ज्याचा राज्यकारभार पाहिल्यानंतर जगभरातले लोक आश्चर्य करतात की एक राजा इतक्या गोष्टी कसं करू शकतात। अशा प्रकारचं साम्राज्य हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला घडवून दाखवलं। शिंदे साहेबांनी सांगितलं कशा पद्धतीनं महाराजांनी या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या। मग राज्य चालवण्याकरताची व्यवस्था असेल, 50 प्रकारचे कर संपवून एकच कर आणि तो कशा पद्धतीनं वसूल होईल याची कर पद्धती असेल, पाण्याचं नियोजन असेल, जंगलांचं नियोजन असेल आणि एवढंच नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हा पहिला राजा होता, आमचा राजा, की ज्यांनी ओळखलं की आपला पुढचा शत्रू हा समुद्राच्या मार्गाने येणार आहे आणि त्यामुळे जलदुर्ग बांधून आपल्या पश्चिमी किनाऱ्याला संरक्षित करण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं। आणि पहिल्यांदा पोर्चुगीजांचा पराभव केल्यानंतर जोपर्यंत छत्रपतींचं शासन होतं तोपर्यंत समुद्री मार्गे येण्याची हिम्मत कुठल्याच देशाच्या कुठल्याच आक्रमकांनी त्या ठिकाणी केली नाही। अशा प्रकारचे द्रष्टे आपले छत्रपती शिवराय होते। आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करतो आणि ती देखील ज्यावेळी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या शिवनेरी सहित महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट केले आणि जगातल्या 27 देशांनी एक मताने मतदान करून या ठिकाणी संपूर्ण जगाकरता होय हे जागतिक वारसा स्थळ आहेत अशा प्रकारची मान्यता दिली।
आमच्या आशिष शेलारांनी ते प्रमाणपत्र देखील या ठिकाणी घेतलं. त्यामुळे आता आपले शिवराय हे जागतिक होतेच, पण आता जगाने देखील मान्य केलंय की त्यांनी निर्माण केलेले किल्ले हे जागतिक वारसा स्थळ आहेत. अशा प्रकारचा जागतिक वारसा निर्माण करणाऱ्या शिवरायांची प्रेरणा आपण घेतो आणि म्हणून आवश्यक आहे त्यांनी दिलेल्या मार्गावरच आपल्याला चालावं लागेल. त्यांनी दिलेला मार्ग हाच मार्ग विकासाचा मार्ग आहे, तो प्रत्येकाच्या उत्थानाचा मार्ग आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे. या शिवनेरीवर आमच्या अजितदादांचं प्रचंड प्रेम होतं. मागच्या काळात आम्ही घोषणा केली होती, या महाराष्ट्रातले शिवरायांचे सगळे किल्ले हे आम्ही अतिक्रमण मुक्त करू. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो, पुणे जिल्ह्यातले सगळे किल्ले आता अतिक्रमण मुक्त झालेले आहेत. एकही किल्ला या ठिकाणी अतिक्रमण नाही. मी आज या निमित्ताने मराठा सेवा संघाला आश्वस्त करू इच्छितो, आपण जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावर आम्ही नीट काम करू आणि 2030 साली महाराजांची 420 जन्मशताब्दी, 4थी जन्मशताब्दी ज्यावेळेस आपण साजरी करू, त्यावेळी निश्चितपणे अतिशय भव्य, जगभराचे डोळे दिपतील अशा प्रकारची शताब्दी ही आपण साजरी करू, हा विश्वास देतो. शरददादांनी देखील या ठिकाणी जे मुद्दे मांडले आहेत त्या मुद्द्यांवर राज्य सरकार काम करेल हा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत माझं बोलणं संपवतो. जय भवानी, जय शिवाजी.